माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. नुकतंच आपण बघितलं असेल की इंडियन पोस्टने महाराष्ट्र राज्यासाठी 2428 जागांसाठी भरती काढलेली आहे. त्यामध्ये पोस्ट आहे GDS, BPM, ABPM आणि डाक सेवक या 3 पोस्टसाठी या 2428 जागा निघालेल्या आहे. तर यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये खास याच विषयी आपण माहिती बघणार आहोत की फॉर्म कसा अपलोड करायचा, एज क्रायटेरिया काय आहे, त्यासोबत वेतन आपल्याला किती मिळणार आहे, त्यासोबत क्वालिफिकेशन काय आहे व एज लिमिट, त्यासोबत आपण कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर खास करून माझी विनंती आहे सर्व माझ्या मित्रांना की हा व्हिडिओ कोणी स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर पोस्ट ऑफिसने जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ती जाहिरात माझ्यासमोर आहे. तर आपण या जाहिरातीत कोणकोणत्या सूचना काय दिलेल्या आहे ते बघूया. तर टाईम रिलेटेड कंटिन्यूटी अलाउन्स TRC. तर आपण बघूया की BPM या पोस्टसाठी आपल्याला 12,000 ते 14,500 पगार मिळणार आहे. ABPM आणि डाक सेवकसाठी 10,000 ते 12,000 पर्यंत आपल्याला पगार मिळणार आहे. नंतर काय इलिजिबिलिटी दिलेली आहे, तर आपण एज इलिजिबिलिटी काय बघूया. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब SC ST साठी 5 वर्ष हे एज रिलॅक्सेशनसाठी दिलेले आहे आणि अदर बॅकवर्ड क्लासेस OBCसाठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी काही एज लिमिट नाही आहे, नो रिलॅक्सेशन. आणि PWD पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी 10 वर्षाचं दिलेले आहे एज रिलॅक्सेशन. पर्सन विथ डिसॅबिलिटी प्लस OBCसाठी 13 वर्ष आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी प्लस SC STसाठी 15 वर्ष. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज आपल्याला दिलेले आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला ह्या पोस्टसाठी कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं ते आपण बघूया. एक नंबर दिलेला आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क इन मॅथमॅटिक्स, लोकल लँग्वेज अँड इंग्लिश conducted by any recognized board or school education by the government of India, state government, union territories, India shall be mandatory educational qualification for all approved category of ग्रामीण डाक सेवक. म्हणजे आपल्याला 10वी पास असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स आणि लोकल लँग्वेज आणि इंग्लिश 3 विषय आपल्याला कंपल्सरी पाहिजे त्यामध्ये. नंतर 2 नंबरला दिलेलं आहे कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज. म्हणजे आपण ज्या स्टेटमधून आपण अप्लाय करणार आहे त्या स्टेटमधली आपल्याला लोकल लँग्वेज ही कंपल्सरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण 10वीच्या परीक्षेमध्ये त्या लोकल लँग्वेजमधला विषय आपल्या त्या विषयामध्ये आपण पास पाहिजे. जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी या विषयामध्ये आपण पास पाहिजे. ती आपल्याला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. तर बघूया आपण नेम ऑफ सर्कल अँड ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट, युनियन टेरिटरी, इच सर्कल. म्हणजे आपण बघूया की आपण कोणकोणत्या राज्यासाठी लोकल लँग्वेज कोणती आहे. तर आंध्र प्रदेशसाठी तेलुगू ही लोकल लँग्वेज आहे. आसामसाठी आसामीज, बिहारसाठी हिंदी, चंदीगडसाठी हिंदी, गुजरात गुजराती, हरियाणा हिंदी, हिमाचल प्रदेश हिंदी, जम्मू अँड काश्मीर सर्कल उर्दू हिंदी, झारखंडसाठी हिंदी, कर्नाटकसाठी कन्नड, केरळासाठी मल्याळम, मध्य प्रदेशसाठी हिंदी, महाराष्ट्रासाठी मराठी, नॉर्थ ईस्टसाठी हिंदी इंग्लिश. म्हणजे असं स्टेट वाईज आपल्याला लोकल लँग्वेज दिलेली आहे. ती त्या ज्या स्टेटमधून आपण अप्लाय करणार आहे त्या स्टेटमधली लोकल लँग्वेज आपल्याला कंपल्सरी आलीच पाहिजे असं यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. पंजाब राज्यासाठी पंजाबी,
चंदीगडसाठी हिंदी आणि इंग्लिश, राजस्थानसाठी हिंदी, तमिळनाडूसाठी तमिळ, तेलंगणासाठी तेलुगू, उत्तर प्रदेशसाठी हिंदी, उत्तराखंडसाठी हिंदी, वेस्ट बेंगालसाठी बंगाली. असं आपल्याला ज्या ज्या स्टेटची लोकल लँग्वेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अप्लाय करण्यासाठी. बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग. आता आपण क्वालिफिकेशनमध्ये 3मध्ये काय बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग आपल्याला ही कंपल्सरी आहे. त्यामध्ये बघूया आपण की यामध्ये दिलेलं आहे की 60 दिवसाचा कमीत कमी 60 दिवसाचा कोर्स कम्प्युटरचा आपल्याला तो उत्तीर्ण पाहिजे त्या कोर्समध्ये. म्हणजे इथं दिलेलं आहे की बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग कोर्सेस सर्टिफिकेट ऑफ ॲटलीस्ट 60 डेज ड्युरेशन फ्रॉम एनी कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. म्हणजे आपल्याला मिनिमम 60 दिवसाचा कोर्स कम्प्युटरचा आपण केलेला पाहिजे. तो कुठला बी असो किंवा सेंट्रलचा असो की स्टेटचा असो की एखाद्या युनिव्हर्सिटीचा असो की बोर्डचा, तो आपल्याला कंप्लीट केलेला पाहिजे. म्हणजे आपल्याला MSCIT असेल तरी आपण अप्लाय करू शकतो या पोस्टसाठी. ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ SC ST OBC पर्सन विथ डिसॅबिलिटी अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. इथं आपल्याला SC ST OBC आणि PWDसाठी काहीतरी सूचना दिलेल्या आहे. तर बघूया आपण. BPM नेम ऑफ द पोस्ट BPM APM डाक सेवक. याच्यासाठी आपल्याला डिसेबिलिटीसाठी कॅटेगरीज दिलेली आहे. Aसाठी लो विजन LV, Bसाठी डीफ HH हार्ड ऑफ हिअरिंग, Cसाठी 1 आर्म 1 लेग लेप्रोसी क्युअर्ड. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी दिलेली आहे. ज्या ज्या कॅटेगरीमध्ये जी जागा खाली आहे तीच आपल्याला अप्लाय करायची आहे. आपण जर लो विजनमध्ये येत असलं तर जिथे आपल्याला लो विजनची जागा आहे तिथेच आपल्याला अप्लाय करायचं आहे असे इथे सांगितलेले आहे. तर नंतर सांगितलेलं आहे की प्रोडक्शन ऑफ SC ST OBC डिसॅबिलिटी अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट. The production of SC ST OBC disability EWS certificate in the prescribed format will be compulsory in case of such candidate. आपल्याला हे SC ST OBC आणि डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आपल्याला कंपल्सरी प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे फॉर्म भरताना. नंतर आपल्याला इथं फीसबाबत काही सूचना दिलेल्या आहे. एक्झेम्पशन ऑफ फी फॉर अप्लाइंग ऑन GDS पोस्ट. तर फीस आपल्याला किती लागेल या पोस्टसाठी अप्लाय करायला, तर आपण बघूया. ॲप्लिकंट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी UR OBC EWS मेल ट्रान्समॅन हॅव टू पे अ फी ऑफ ₹100 only. For each set of 5 option, payment of fee is exempted for all female trans women candidate, all SC ST candidate and all PW candidate. म्हणजे इथे सांगितलेले आहे की अनरिझर्व OBC आणि EWS आणि मेल ट्रान्समॅनसाठी आपल्याला इथे अप्लाय करण्यासाठी ₹100 फीस आहे. इच सेट ऑफ 5 ऑप्शन म्हणजे 5 ऑप्शन निवडायचे आहेत त्याच्यासाठी ₹100 द्यावे लागेल. व 5पेक्षा जास्त जर आपल्याला ऑप्शन निवडायचे असेल तर आणखी ₹100 असं द्यावे लागेल. तर ह्या म्हणजे ही फीस जी ₹100 आहे ती काही कॅटेगरीसाठी त्यांनी घेतलेली नाही. तर ती कॅटेगरी कोणती आपण बघूया. ऑल फिमेल ट्रान्स वुमेन कॅन्डिडेट, ऑल SC ST कॅन्डिडेट अँड ऑल PW कॅन्डिडेट. म्हणजे सर्व महिला, ट्रान्स वुमेनमधल्या महिला व SC ST कॅन्डिडेट असेल किंवा PWD म्हणजेच जे डिसॅबिलिटी स्टुडंट असेल त्यांच्यासाठी आपल्याला फीस ही नाकारण्यात आलेली आहे. म्हणजे ₹0 फीस आहे त्यांच्यासाठी. ॲप्लिकेशन सबमिशन म्हणजे ॲप्लिकेशन सबमिशन कसं करायचं ते आपण बघूया. इथे सांगितलेले आहे की इथे वेबसाईट दिलेली आहे HTTP://
indiapost.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन आपण अप्लाय करायचं आहे. तर ॲप्लिकेशन होण्याचे दिनांक 27 एप्रिल 2021 पासून ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात होणार आहे. तर लास्ट तारीख आहे ॲप्लिकेशन करण्याची 26 मे 2021. 26 मे 2021 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. तर यामध्ये दिलेलं आहे की काय काय आपल्याला फॉर्म फिलअप करताना कोणकोणत्या गोष्टी भरायच्या आहे बघूया. एक दिलेलं आहे नेम इन कॅपिटल लेटर ॲज पर एक्स क्लास सर्टिफिकेट मार्क मेमो इन्क्लुडिंग स्पेसेस. म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याचप्रमाणे इथे आपलं नाव टाकायचं आहे. फादर नेम, वडिलाचं नाव टाकायचं आहे. मोबाईल नंबर, युनिक फॉर वन रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे एका मोबाईल नंबरवर एकच रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यासाठी आपला युनिक मोबाईल नंबर पाहिजे. डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, जेंडर मेल आहे की फिमेल हे ॲड करायचं आहे. कम्युनिटी आपण कोणत्या कम्युनिटीमध्ये येतो ते टाकायचं आहे. PH टाईप ऑफ डिसॅबिलिटी, म्हणजे फिजिकली हँडिकॅप असेल तर डिसॅबिलिटीचं टाईप कोणती आहे. ऑर्थोपेडिक आहे की VH आहे की HH आहे. आणि पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी म्हणजे किती टक्के अपंग आहे हे पण टाकायचं आहे. स्टेट इन विच एक्स क्लास पास, म्हणजे 10वी आपण कोणत्या स्टेटमधून पास केलेली आहे ते सुद्धा टाकायचं आहे. बोर्ड इन विच 10th क्लास पास, म्हणजे आपण कोणत्या बोर्डमधून 10वी पास झालेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग 10th क्लास, आपण कोणत्या वर्षी 10वी पास झालेलो आहे ते पण टाकायचं आहे. 10th क्लास सर्टिफिकेट नंबर, रोल नंबर, आपण 10th क्लास सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे व रोल नंबरसुद्धा टाकायचा आहे. व ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ॲज पर द ट्रान्सजेंडर पर्सन जर ॲक्ट 2019. ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, जर आपण ट्रान्सजेंडर असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे, सबमिट करायचं आहे फॉर्म भरताना. अशा प्रकारे ह्याच काही सूचना फॉर्म भरताना याची काळजी घ्यायची आपली आहे. तर नंतर आपण फीस पेमेंटचं बघूया की काय सूचना आहे. SC ST PWD आणि ऑल फिमेल्स ट्रान्स वुमेनसाठी फीस आपल्याला नाही आहे. फक्त OBC EWS मेल ट्रान्स मॅनसाठी 100 रुपये फीस आकारण्यात आलेली आहे. तर आपण इथे बघूया की काय सूचना दिलेल्या आहे. The applicant can also pay the fee through online mode of payment using the URL provided in the home page. All recognized debit, credit card, net banking facility can be available for this purpose. Charges applicable for uses of debit, credit card and net banking as per the rules from time to time will be levied on the candidate. जे आपण डेबिट, क्रेडिट कार्ड, URL, नेट बँकिंग या माध्यमातून आपण फीस पेमेंट करू शकतो असं इथे सांगितलेलं आहे. तर नंतर आपण बघूया की आपल्याला ऑल फिमेल्स ट्रान्स वुमेन आणि PWDसाठी फीस नाही आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची फीस या कॅन्डिडेटसाठी भरावी लागणार नाही. कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे ते आपण बघूया. आणि त्याचा फॉर्मॅट काय आहे, म्हणजे त्याची फाईल साईज काय आहे. की बऱ्याच वेळेस असं होतं की फाईल साईज असते 200 KB आणि आपण अपलोड करतो 50 KB किंवा जास्तवर 300 KB. त्यामुळे आपला फॉर्म व्यवस्थित तिथे आपले डॉक्युमेंट अपलोड होत नाही व आपला फॉर्म रिजेक्शनमध्ये टाकला जातो. असं होऊ नये याच्यासाठी आपण या सूचना बारकाईने बघूया. काय दिलेलं आहे की नेम ऑफ द डॉक्युमेंट, अपलोडिंग फाईल फॉर्मॅट, परमिटेड फाईल साईज, इज द अपलोड मॅन्डेटरी ऑर नॉट. तर बघूया की नंबर 1, 10th क्लास SSC सर्टिफिकेट JPEG आणि JPEG फॉर्मॅटमध्ये फाईल अपलोड करायची आहे. ती 200 KB पाहिजे आणि नॉट एक्सिडिंग A4 साईज. A4 साईज
नाही पाहिजे की 200 KBची पाहिजे. फक्त मॅन्डेटरी फॉर ऑल द कॅन्डिडेट कंपल्सरी आहे आपल्याला ही सर्व कॅन्डिडेटसाठी. 2 काय दिलेलं आहे की 10th क्लास SSC मार्कशीट, JPEG ते पण 200 KB, नॉट एक्सिडिंग A4 साईज, मॅन्डेटरी इन केस ऑफ कॅन्डिडेट हॅव्हिंग ए क्लास, हे पण असे दिलेले आहे. आणि नंबर 3 दिले आहे डेट ऑफ बर्थ, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, नॉट इन एक्स क्लास, SSC मार्क सर्टिफिकेट, SSC मार्क मेमो, एक्स क्लास सेकंड ॲडिशनल मार्क्स मेमो हॅव्हिंग मार्क्स क्रेडिट पॉईंट फॉर कॅन्डिडेट हॅव्हिंग 2 मार्क्स मेमोज बिंग क्वालिफाय इन सिंगल अटेम्प्ट, JPEG फाईलमध्ये द्यायचं आहे. नंतर कम्प्युटर सर्टिफिकेट JPEG फाईल फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे. 200 KB त्याची साईज पाहिजे. नंतर कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे कम्युनिटी सर्टिफिकेट आपल्याला 200 KBची साईज पाहिजे. SC ST OBC EWSसाठी. नंतर फोटोची साईज आपल्याला 50 KB पाहिजे. आणि हे मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट म्हणजे कंपल्सरी आहे सर्व कॅन्डिडेटसाठी. सिग्नेचर 20 KB साईज पाहिजे. हे पण मॅन्डेटरी फॉर ऑल द कॅन्डिडेट म्हणजे कंपल्सरी सर्व कॅन्डिडेटसाठी. सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी त्याची साईज 200 KB पाहिजे. मॅन्डेटेड फॉर फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट म्हणजे जे हँडिकॅप कॅटेगरीमध्ये येत असले त्यांनी हे सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करायचं आहे. आणि सर्टिफिकेट ऑफ ट्रान्सजेंडर त्याची साईज 200 KB पाहिजे. मॅन्डेटरी फॉर ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट म्हणजे ही कंपल्सरी केलेलं आहे कोणासाठी? फक्त ट्रान्सजेंडर कॅन्डिडेटसाठी. रजिस्ट्रेशन अँड फी सबमिशन स्टार्ट डेट. रजिस्ट्रेशन आणि फी सबमिशन करण्यास सुरुवात झालेली आहे 27 एप्रिल 2021 पासून. रजिस्ट्रेशन अँड फी सबमिशन एंड डेट म्हणजे रजिस्ट्रेशन आणि फी सबमिट करण्याची अंतिम तारीख आहे 26 मे 2021. ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिशन स्टार्ट डेट. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची दिनांक सुरू होत आहे 27 एप्रिल 2021 पासून. ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिशन एंड डेट म्हणजे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख आहे 26 मे 2021. तर आपण ज्या कॅटेगरीमध्ये येत असलो त्याच कॅटेगरीची पोस्ट आपण तेथे आपल्याला निवडायची आहे. जसं की आपण जर OBCमध्ये असलो तर आपण जिथे आपली OBCसाठी जागा आहे तीच जागा आपल्याला निवडायची आहे. आपण जर दुसरी जागा निवडली तर आपलं सिलेक्शन हे बाय चान्स राहू शकतं या कारणास्तव. तर आपण एक एक्झाम्पलद्वारे बघूया की औरंगाबाद महाराष्ट्र इथे दिलेलं आहे की HO औरंगाबाद हेड ऑफिस, याचं SO आहे बिडकिनगाव आणि BOचं नेम आहे चितेगाव. इथे कोणत्या पोस्टसाठी आहे ही जागा? GDS BPM ब्रांच पोस्ट मास्टरसाठी. हे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे? SCसाठी. तर आपण SC कॅन्डिडेटमधून जर आपण फॉर्म भरलेला असेल तर इथे आपण अप्लाय करू शकतो. फक्त SCच स्टुडंटनी इथे अप्लाय करायचं आहे. इथे एक पोस्ट आहे 12,000 सॅलरी आहे. असं सिनियर सुप्रिटेंडेंट पोस्ट ऑफिस आहे. अशा प्रकारे म्हणजे आपण जर जिथे SCची जागा असेल तिथे SCच कॅन्डिडेटने अप्लाय करायचं आहे. जिथे UR अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी जागा आहे तिथे अनरिझर्व्ड कॅन्डिडेटनीच अप्लाय करायचं आहे. जिथे फिजिकली हँडिकॅपसाठी जागा असेल तिथे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटनीच अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही सर्व जाहिरात सविस्तरपणे बघितलेली आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. खास करून ज्यांचं 10वी आहे 10वी-12वीचं शिक्षण झालेलं आहे. कारण येथे आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे कुठली परीक्षा नाही. 10वीच्या मार्कनुसार आपल्याला इथे सिलेक्ट करण्यात येणार आहे.
कुठलीही परीक्षा होणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.